तुमच्या आवडत्या कॅफेचं गुपित त्यांचा शेफ नाही तर एक ब्रँड आहे विबा, जे तुम्ही वर्षानुवर्षे खात आहात. 2013 पूर्वी गुणवत्ता आणि विविधतेची मोठी कमतरता होती. हीच मोक्याची पोकळी फूड वेटरन विराज बहाल यांनी ओळखली. त्यांची दृष्टी स्पष्ट होती, जे भारतीय चवीनुसार तयार केलेले असतील. विबाच्या यशामागे 3 उत्कृष्ट रणनीती होत्या. पहिली, उत्पादन उत्कृष्टता. निमराना मधील त्यांच्या पूर्णपणे स्वयंचलित प्लांटद्वारे त्यांनी उत्पादनाची सुसंगतता आणि स्वच्छतेला आपला चव आणि गुणवत्ता देऊन त्यांनी बाजारात आपली विश्वासार्हता निर्माण केली. दुसरी, एक स्मार्ट B2B फोकस. त्यांनी रिटेलमध्ये येण्यापूर्वी मोठी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कॅफेंना लक्ष केले. यामुळे विबाला मोठी बाजारपेठ मिळाली आणि शेफ्सकडून मिळालेली मान्यता त्यांच्या B2C लॉन्चसाठी गेम चेंजर ठरली. आणि तिसरी, एक विस्तृत आणि अनुकूल उत्पादन पोर्टफोलिओ. ते फक्त केचप पुरते मर्यादित राहिले नाही. त्यांनी मेयोनीज, सॅलड ड्रेसिंग आणि पास्ता सॉसची विस्तृत श्रेणी लॉन्च केली, साठी उत्तम प्रकारे जुळवले होते. तसेच शून्य फॅट ड्रेसिंग सारखे आरोग्य सजग पर्याय देऊन याच रणनीतींच्या जोरावर विबा आज 650 पेक्षा जास्त SKUंसह 500 कोटींचा व्यवसाय आहे, ज्याने भारतात आधुनिक सॉसच्या वापराला पुन्हा परिभाषित केले आहे. तुम्हाला विबाची कोणती रणनीती सर्वात प्रभावी वाटली? कमेंट्स मध्ये सांगा.